रंगनाथस्वामी यात्रेच्या निविदा प्रक्रियेत कथित घोटाळा झाल्याचा आरोप करत नागपूर येथील ठेकेदार हर्षद भाटी यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर आता हे प्रकरण अधिक गंभीर वळण घेऊ लागले आहे। तक्रारीत नमूद केलेल्या आरोपांमुळे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी या प्रकरणाचे राजकीयकरण सुरू केले आहे। सूत्रांनुसार तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की निविदा प्रक्रियेत अनियमितता करताना नगर परिषदेतील काही पदाधिकाऱ्यांनी पद्धतशीरपणे कट रचल्याचा संशय आहे। सर्वाधिक म्हणजे 6,31,000 रुपयांची बोली लावणे, ठेका नाकारणे, त्यानंतर 10 लाखांवर तोंडी तडजोड घडवून आणणे आणि अचानक पुन्हा निविदा काढून केवळ एकाच उमेदवाराला संधी देणे या सर्व घटना एकाच साखळीचा भाग असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे दुसऱ्यांदा काढण्यात आलेली निविदा एका छोट्या व कमी खपाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे आणि त्याच दिवशी केवळ काही तासात निविदा सादर करण्याची मुदत ठेवणे ही बाब अत्यंत संशयास्पद असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। अशा घाईघाईने घेतलेल्या निर्णयाने नगर परिषदेला किमान 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। या प्रकरणावर वणी नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मुख्याधिकारी यांनी तातडीने संपूर्ण निविदा फाईल सार्वजनिक करावी अशी मागणी केली आहे। धार्मिक महत्त्व असलेल्या रंगनाथस्वामी यात्रेच्याच निविदेत असे आरोप समोर येणे ही बाब संवेदनशील असल्याने सर्वसामान्य भाविकांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे। आता जिल्हाधिकारी या प्रकरणात काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण वणी शहराचे लक्ष लागले आहे।